नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अ, मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या क्लासचे एकूण 20 क्लास कंप्लीट झालेले आहेत. आजचा हा जो आपला क्लास आहे, हा 21वा क्लास आहे. या आपण पूर्ण वर्कमध्ये आपण आरी वर्क, हँडवर्क तसेच थ्रेड वर्कमध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण बेसिक हँडवर्क बघितलेलं आहे, बेसिक आरी वर्क आपण स्टिचेस बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आपले जेवढे 20 क्लास कंप्लीट झाले आहेत, त्या क्लासमध्ये आपण आत्तापर्यंत कुठले मटेरियल कसे यूज करायचे, त्या मटेरियलची आपण सगळे डिटेल्समध्ये माहिती बघितलेली आहे. तरी आत्ता या चॅनलवरती जर काही नवीन ताई असतील आणि ते आपला जर काही व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना या आपण आत्तापर्यंत जे काही शिकलेलो आहोत, त्याची सगळी डिटेल्स त्यांना आधीच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. कारण आत्ता जर का ते या व्हिडिओ बघायला लागले, तर त्यांना लगेच काही समजणार नाही. ठीक आहे. तर ह्याच्या आधी आपण आजच्या क्लासमध्ये म्हणजे कालच्या क्लासपासून आपण ज्या आपण ब्लाऊजवरती बुट्ट्या तयार करतो, त्या बुट्ट्या कशा करायच्या ह्या आपण बघायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर काल मी तुम्हाला 3 बुट्ट्या शिकवलेल्या आहेत. जर का नवीन आपल्या चॅनलवरती आज ह्या कोण बघत असेल, तर आधीच्या ज्या बुट्ट्या काही मी बनवलेल्या आहेत, त्या ताईंनी आधीच्या व्हिडिओवरती जाऊन बघाव्यात. तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ठीक आहे. तर आणि चॅनलवरती जर का नवीन कोणी असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जसं की मी तुम्हाला काल सुरुवातीला जे नॉर्मल बुट्ट्या असतात, त्या बुट्ट्या कशा करायच्या हे तुम्हाला मी डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. तर आज इथं आपण एकूण 4 बुट्ट्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला राऊंड बुट्टी एक सांगणार आहे. त्यानंतरनं आपण ट्रायंगलमध्ये आपण हा स्टोन घेतलेला आहे, त्याला पण आपण बुट्टी करणार आहोत. त्यानंतरनं हा स्क्वेअरमध्ये आणि हा एक सर्कलमध्ये आहे. ठीक आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या वर्कला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर जर आधीचे आपण जे वर्क केलेलं आहे, आधीचे जे क्लासेस केलेले आहे, त्या क्लासमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला जर का समजत नसेल, तर प्लीज मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्या ज्या काही शंका असतील, त्या शंकेच्या तुमच्या निरसन करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर सुरुवातीला आता आपण ही जी चौथी बुट्टी आहे, ही बुट्टी कशी करायची हे बघणार आहोत. इथं मी हा 4 mmचा बीड्स घेतलेला आहे, बघू शकता. हा 4 mmचा बीड्स आहे आणि हा जो आहे हा कॉटन थ्रेड आहे. ठीक आहे. तर आपण आता पहिली ही जी चौथी बुट्टी आहे कशी करायची आपण हे बघणार आहोत. सुरुवातीला मी काय करणार, नेहमीप्रमाणे हा जो धागा आहे, ठीक आहे, हा धागा इथून बाहेर काढून घेणार. खालून मी धाग्याला खालून गाठ मारलेली आहे. त्यानंतरनं हा जो 4 mmचा बीड्स आहे, हा ह्याच्यामध्ये मी सोडणार आहे. जसं की मी आधीच्या तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे परत याच्यातून धागा काढून घेतला. इथं मी लॉक करेन किंवा त्याच्यामध्ये गुंतवेन. तुम्हाला तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये दोन्ही स्टेप सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जी सोपी पडेल ते तुम्ही करू शकता. आता मी इथं लॉक करून घेतलेला आहे. तुम्हाला जर लॉक नसेल करायचा, तर तुम्ही त्याच्यामध्ये तो गुंतवूसुद्धा शकता. ठीक आहे. गुंतवायचं कसं हे पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगते. आधी जसं मी तुम्हाला पहिलं हा जो आहे, हा फक्त ह्या बीड्स आहे त्याच्यामध्ये असा गुंतवून टाकायचा. ठीक आहे. म्हणजे तो लॉक होऊन जातो. बघा, मी खालून धागा खेचते, निघतोय का? नाही निघत. अशा प्रकारे आपण हा बीड्स याला एंड नॉट टाकूनसुद्धा पॅक करू शकतो किंवा हा जो आपला थ्रेड असतो, हा ह्याच्यामध्ये गुंतवूसुद्धा शकतो. गुंतवला की आपल्याला त्याला लॉक करायची काही गरज नाही. आता मी काय करणार आहे, हा जो थ्रेड मी घेतलेला आहे, त्याच्या बाजूने मी जे छोटे शुगर बीड्स आहेत आपले, त्यांनी त्याला सर्कल करणार आहे. तर अशा प्रकारे आपली एक बुट्टी तयार होते. या बुट्टीचा वापर तुम्ही बॅकनेकला जेव्हा तुम्ही बॅकनेकची डिझाईन करता, तेव्हा राहिलेला जो आपल्या ब्लाऊजचा स्पेस असतो मोकळा, त्या स्पेसवरती तुम्ही तशी डिझाईन करू शकता. ठीक आहे. आता इथं काय करणार, हे बघा, मी ह्याच्यामध्ये हे शुगर बीड्स भरलेले आहेत. ही मेटलची निडल आहे. इथं मी मेटलच्या निडल्सनं आता तुम्हाला करून दाखवते. या निडल्स कशी वापरायची ही पण डिटेल्स तुम्हाला मी दिलेली आहे आणि जरी काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला त्याच्याबद्दल विचारू शकता. पहिले 2-2 शुगर बीट्स सोडायचे, धागा ओढून घ्यायचा, परत 2. जास्त शुगर बीट सोडायचे नाहीत, मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे. जास्त शुगर बीट सोडल्यानं काय होतं, ते त्याच्यामध्ये गॅप राहतो आणि मग तुमचं जे फिनिशिंग असतं ते व्यवस्थित येत नाही. शक्यतो शुगर बीट्स 2 ते
3ही कधीतरी सोडायचे, पण शक्यतो 2च शुगर बीट्स सोडायचे. ठीक आहे. हे बघा, धागा खालून खेचून घ्यायचा आणि त्यानंतर सुईला राऊंड फिरवायचा. अशा प्रकारे ही आपली पहिली बुट्टी कंप्लीट झालेली आहे. आता इथे काय करणार, एकतर तुम्ही सेम हा जो धागा आहे हा त्याच्या शेजारच्या आधीच्या ह्याच्यामध्ये गुंतवू शकता, शुगर बीड्समध्ये गुंतवू शकता, किंवा जर तुम्हाला नसेल गुंतवायचा तर जसं की आपण नेहमीप्रमाणे ह्याला तुम्ही एंड नॉट देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे ही आपली पहिली बुट्टी तयार झालेली आहे. बघा किती सोपी आहे, किती एकदम फिनिशिंग छान आलेलं आहे. मी जर का इथे जास्त प्रमाणामध्ये शुगर बीट सोडल्या असते तर हे हललं असतं आणि ह्याला फिनिशिंग छान आलं नसतं. दिसतंय तुम्हाला, हे आपलं प्रॉपर फिनिशिंग आलं आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला असं थोडंसं वाटतंय का कुठं कमी जास्त झालेलं आहे? नाही. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे तुमचं फिनिशिंग आलं पाहिजे जेव्हा तुम्ही तुमचे चांगल्या म्हणजे जे काठापदराच्या साडीचे ब्लाऊज असतात किंवा चांगल्या ब्लाऊजवरती तुम्ही जेव्हा वर्क करता तेव्हा हे असं फिनिशिंग आलं पाहिजे. हेच तुम्ही तुमच्या स्लीव्जवरती सुद्धा ह्या बुट्ट्या टाकून डिझाईन करू शकता. ठीक आहे. तर ही आपली पहिली बुट्टी झाली. आता इथं पण आपण सेम हीच प्रोसेस करणार आहोत. आता मी हा ग्लूनं चिटकवून घेतलेला आहे. त्यानंतर मी काय करणार, इथून जसं इथं जे सेंटर आहे इथून हा थ्रेड मी काढून घेणार. बघा, त्यानंतर ना 2 थ्रेड शुगर बीट सोडले. सावकाश सोडायचे. सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा धागा खालून खेचून घेतला, परत राऊंड फिरवला. आता इथं ज्यावेळेस कॉर्नर येतो तेव्हा काय करायचं, एक्स्ट्रा शुगर बीट्स बाहेर घ्यायचं. जर का तुम्ही आहे त्या कॉर्नरपर्यंत जर शुगर बीट्स घेतले आणि तिथून इकडे जर का टर्न केलं तर तुमचा हा इथं त्याला कोन येत नाही, तर तिथं राऊंड शेप बनतो. म्हणजे त्याला व्यवस्थित जसा तो स्टोन आहे तसा त्याला शेप येत नाही. त्यामुळे मी काय करणार, इथं एक्स्ट्रा शुगर बीट्स त्याच्या पुढे घेणार. ठीक आहे. हे बघा, आणि असं ओढून घेतल्यानंतर हे जर का मी असं घेतलं तर हे त्याला राऊंड शेपमध्ये येतो. पण जर का तुम्ही त्याला एक्स्ट्रा शुगर बीट्स पुढं घ्यायचा, जेणेकरून काय होतं, जो तसं तुम्ही घेतलेला आहे स्टोन तसा त्याला शेप येतो. ही एक टीप नेहमी लक्षात ठेवा. आहे तिथपर्यंतच हे घ्यायचं नाही, शुगर बीट्स घ्यायचे नाही. ठीक आहे. मी इथं एक एक्स्ट्रा शुगर बीट्स घेतलेला आहे आणि तेव्हा मग मी परत जेव्हा टर्न करणार तेव्हा मी अशा प्रकारे इकडून इकडे टर्न करायचं. हे बघा, हा शुगर बीट्स याच्याच बरोबर आहे. त्याच्या पुढं मी हा एक्स्ट्रा एक शुगर बीट्स घेतलेला आहे आणि मग मी दुसरा शुगर बीट्स घेऊन आता आडवी लाईन करत आहे. म्हणजे हा असा पूर्ण त्रिकोण येतो, त्याच्यामध्ये असा राऊंड शेप येत नाही. तर हे काळजीपूर्वक करायचं. इथं पण सेम प्रोसेस. इथं पण तुम्ही एक्स्ट्रा एक शुगर बीट्स घ्यायचा आणि मग इकडं या बाजूला टर्न करायचं. ठीक आहे. तरच तुमचं फिनिशिंग छान येईल. आणि इथे थोडंसं वरती पण एक एक्स्ट्रा शुगर बीट्स घ्यायचं, म्हणजे जसं तुम्ही धागा जास्त वरती घेऊन याच्यामध्ये गुंतवायचं आणि असा लॉक करायचं. ठीक आहे. तर ही आपली आधीच्या आपल्या 3 बुट्ट्या, त्यानंतरनं ही 4थी बुट्टी, ही 5वी बुट्टी. बघा, फिनिशिंग तुमचं एकदम प्रॉपर पाहिजे, तेव्हा तुम्ही वर्क छान करू शकता. ठीक आहे. ही आपली 5वी बुट्टी झाली. आता ही आपली 6वी बुट्टी आपण बघणार आहोत. इथं पण हे जे 4 टोक आहेत ह्याला व्यवस्थित शुगर बीट्स घ्यायचे.
2 शुगर बीट सोडायचे. धागा खालून खेचून घ्यायचा. तुम्ही याला राऊंड शेप पण जर का तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही राऊंड शेप पण देऊ शकता. ठीक आहे. बघा किती छान फिनिशिंग येत आहे. त्यामुळं वेळ लागू द्या थोडासा शिकायला, पण एकदम व्यवस्थित करायचं. तुम्हाला आयडिया आली पाहिजे की ते शुगर बीट्स एवढ्या आता कुंदनमध्ये कमी जास्त नसतात. म्हणजे काही कुंदन छोटे असतात, काही कुंदन मोठे असतात. पण तुम्ही जेव्हा हे कुंदन वापराल त्यावेळेस तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की एका कुंदनला आपल्याला किती शुगर बीट्स लागतात तेवढ्या राऊंडला, किंवा तेवढ्या त्याचं ही बाजू पूर्ण करा, ही बाजू. अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. बघा आता हे किती छान आलं आहे. ह्या प्रकारच्या पण तुम्ही अशा बुट्ट्या करू शकता. ठीक आहे. आता मी तुम्हाला त्यालाच एक जॉईंट बुट्टी करून दाखवते. तर त्यासाठी मी काय केलं, हे 4 mm 2 मणी घेतले आणि त्याच्यामध्ये शुगर बीट्स जसं की मी तुम्हाला काल दाखवलं होतं. तर आपण काय करणार आता, या साईडून एक शुगर बीड आणि 4 mm बीड. ही पण बुट्टी तुम्ही ब्लाऊजवरती तुम्ही जर का भरीव वर्क करणार नसाल ब्लाऊजवरती, साधा सिंपल तुम्ही फक्त हाताला बॉर्डर वगैरे करणार असाल, अशा वेळी ही बुट्टी पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. खूप साऱ्या बुट्ट्या असतात, आपण ते आपण बघणार आहोत. पण आपण डेली रोज थोड्या थोड्या तुम्हाला सुरुवातीला बेसिक बुट्ट्या तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला वर्क हातामध्ये तुमचा हात बसला एकदा की आपण ह्याच्यामध्ये पण ॲडव्हान्स बुट्ट्या बघणार आहोत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी तर 4 mm बीड्स मणी वापरते, तिथं तुम्ही मोतीसुद्धा वापरून करू शकता. तर आपली ही 6वी बुट्टी झालेली आहे. त्यानंतर 7वा जो आहे तो मी कुंदन चिटकवलेला आहे. हे पण तुम्ही बॉर्डरसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. कुंदनचा तुम्ही कलरचे कुंदन वगैरे इथे यूज करू शकता. बघा हे तुम्हाला झूम करून दाखवते. ही बुट्टी आले फिनिशिंग याला. ठीक आहे. ही बघा आधीची आणि ही त्याच्या आधीची. ठीक आहे. तर आता आपण 7 नंबरची बुट्टी बघणार आहोत. सेम धागावरती काढला, 2 शुगर बीट सोडले, धागा काढून घेतला, सेम धागा खालून ओढून घेतला, म्हणजे ते जवळ आले, त्यांच्यामध्ये गॅप राहत नाही. परत 2च शुगर बीट्स इथं घेतले, धागा खालून ओढून घ्यायचा आणि त्याला चिटकवायचा. धागा खालून ओढून घेतला. बघा मी त्याच्यामध्ये अजिबात गॅप ठेवला नाही. जेव्हा मी शुगर बीट सोडून झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही खालून धागा खेचून घेते ना, त्यामुळं ते एकमेकांना चिकटलं जातं. त्याच्यामध्ये गॅप राहत नाही. गॅप राहिला ना मग ते बुट्टी तुमची दिसायला उठून दिसत नाही. त्यानंतर इथं हा आपला एंड नॉट येणार. तुम्ही फिरवून पण इथं खालून धागा खेचून घ्यायचा. ठीक आहे. तर ही कुंदनची बघितली, हे स्क्वेअरमध्ये बघितलं, हे ट्रायंगलमध्ये बघितलं बीड्समध्ये, आणि हे 4 mm बीड्स घेऊन बाजूने शुगर बीड्स. तर आज आपण इथं हे 4 बुट्ट्या बघितलेल्या आहेत. या 4ही बुट्ट्यांची घरी प्रॅक्टिस करायची व्यवस्थित. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला, तुम्ही करताना जे आपल्या टुलिपच्या निडल्स आहेत त्यांनाच करा. तुम्हाला लगेच ह्या निडल्सनं जमणार नाही. आणि जर का जमलं नाही, काही प्रॉब्लेम नसेल, कसं हे करायचं, परत एकदा तुम्हाला जर त्याची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. आपल्या व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ आवडल्यास, आणि
तुमचे अजून जो कोणी फ्रेंड्स वगैरे असतील, त्यांना जर का आरी वर्क करायचे असतील आपल्या ताईंना वगैरे, तर त्यांना आपले व्हिडिओ शेअर करत चला. चॅनलवरती नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.